गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीची चर्चा आहे। या निवडणुकीची कधी घोषणा होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली। विशेष म्हणजे या निवडणुकीची कधीही घोषणा होण्याची शक्यता लक्षात घेता राज्यातील सर्वच महत्त्वाचे पक्ष कामाला लागले होते। शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि भाजपा या तिन्ही पक्षांसाठी ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची आहे। त्यामुळे काहीही झालं तरीही निवडणूक जिंकायचीच असा प्रण जणू या पक्षांनी केलाय। दरम्यान ही निवडणूक कधी लागते याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मुंबई पालिकेच्या निवडणुकीचा A to Z कार्यक्रम सांगितलाय। त्यामुळे मतदान कधी होणार, मतमोजणी कधी होणार याबद्दल सविस्तर आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर राज्यातील गेल्या 7 वर्षांपासून रखडलेल्या आणि मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगानं आज जाहीर केला। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे। त्यानुसार राज्यातील मुदत संपलेल्या 27 महापालिकांची आणि नव्याने तयार झालेल्या 2 महापालिका अशा एकूण 29 महापालिकांसाठी या निवडणुका पार पडणार आहेत। या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 या दिवशी मतदान पार पडणार आहे, तर 16 जानेवारी 2026 या दिवशी मतमोजणी पार पडेल। निकालही याच दिवशी घोषित केला जाईल। त्याचबरोबर निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 या काळात अर्ज करता येणार आहे। त्याचबरोबर निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे, तर 2 जानेवारी 2026 या तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील। निवडणूक आयोग 31 डिसेंबर 2025 या तारखेपर्यंत अर्जांची छाननी करेल। त्यासोबतच निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदारांना एकच मत द्यावं लागेल। सोबतच मुंबईत एकूण 10,111 मतदार केंद्र असतील आणि मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार आढळले। या मतदारांना तुम्ही नेमकं कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार असं विचारण्यात येईल। तसेच या दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार असं नमूद असेल आणि अगदी आजपासूनच 29 महापालिकांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। आता निवडणुका जाहीर झाल्यानं प्रचाराच्या कार्यक्रमांना वेग येणार आहे। घरोघरी इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठींचा सिलसिला पाहायला मिळणार आहे। आता मुंबईत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना मुंबईत एकूण 227 जागांसाठी ही निवडणूक आयोजित केली जाणार आहे आणि या सर्व जागा जिंकण्यासाठी तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत आपलाच विजय व्हावा यासाठी राजकीय डावपेच आखले जात आहेत। एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपा आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असे तीनही पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार असल्याचे संकेत जरी महायुतीकडनं येत असले तरी त्याची अधिकृत घोषणा अजून काही झालेली नाहीये। परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीत काहीशी फूट पडल्याचं दिसून येत आहे। काँग्रेसने आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलंय आणि महाविकास आघाडीचा भाग असलेल्या ठाकरे यांचा शिवसेना पक्ष मनसे सोबत युती करून ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता महिन्याभरात राजकारणात काय उलथापालथ होते हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।